हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काते पितांबर 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 आवडे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काते पितांबर तुळशी हार गळा काते पितांबर तुळशी हार गळा काते मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक सुमने विराजित कंटिक सुमने विराजित कंटिक सुमने विराजित तुळशी हार गळा काते पितांबर 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 कंटिक सुमने विराजित कंटिक सुमने विराजित कंटिक सुमने विराजित तुळशी हार गळा काते पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काते पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काते पितांबर तुळशी हार गळा काते पितांबर तुळशी हार गळा काते पितांबर तुळशी हार गळा मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने
हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर कुमाये कुमार कुमाये कुमार कुमाये कुमार कुमाये कुमार कुमाये श्री गुरु सारिका असता पाठी राखा श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करे राजियाची कांता काय भीक मागे राजियाची कांता काय भीक मागे मनाची दोघे सिद्धी भावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय येऊ नये त्याला सांगा तुझी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरेलो गुरु कृपे सद्गुरु सारिका असता पाठी राखा आणि आधी कांता बाय भीक मागे मनाची दोघे सिद्धी पावे कुमार कुमाये 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 कुठं
दत्त पौर्णिमा म्हणजे आपल्या असणारे गुरु दत्तगुरूचा आज जन्मदिवस मार्गशीर्ष पौर्णिमा, त्या निमित्तानं हे असणारं कीर्तन कमलाकर भाऊ याने असणारं स्वतः असणारं ही दत्त मंदिर बांधलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या भाविक जनांना दत्तप्रभूचं दर्शन होत आहे। आज असणारा सद्गुरूपर चार चरणाचा अभंग आपण ज्ञानेश्वर माऊली यांचा असणारा आज या कीर्तनासाठी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं आज होत असणारी सेवा ही कमलाकर भाऊ याने असणारे हे दत्तप्रभूचं मंदिर स्वतः असणारं बांधकाम केलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व भजनी मंडळ मेंढ्याचे पखवाजे पीटी मास्तर ही सुद्धा या ठिकाणी ह्या कीर्तनाला हजर राहिलेले आहेत। आमचे मुत्तम मुळे दत्तू मेंढेकर हे सर्व काही या कीर्तनाच्या ठिकाणी आलेले आहेत। आमचे बिटकू नाना आज असणाऱ्या पांडुरंगा करू प्रताप नमन, पांडुरंगा करू प्रताप नमन, पांडुरंगा करू प्रताप नमन, पांडुरंगा करू प्रताप नमन।
कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. प्रथम असणारा आपलं दैवत वैकुंठीचा राजा असणारा पांडुरंग परमात्मा ह्याचं वंदन करून, तसंच आमचे असणारे कॅसेट करणारे यूट्यूबचे असणारे जावळे यांनी पण या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. आणि आजचा जो अभंग घेतलेला आहे गुरु परंपरेपर सद्गुरूपर असणारा हा अभंग आहे. यावेळेस असणारा माऊलीनी काय केलं तर श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतराचा लेखा कोण करी. म्हणजे माऊलीने हा अभंग कुठल्या प्रसंगाला घेतला, काय प्रसंग होता त्यावेळेस असणारा हा माऊलीने अभंग घेतला. तर माऊली असणारे सिद्धी पात्र घेऊन मुंगी पैठणहून परत आल्यावर नेवाशाच्या ठिकाणी गेले महाराज. नेवाशाच्या ठिकाणी गेल्यानंतर हे असणारं गुरु परंपरा कशा पद्धतीनं आहे तर हे नेवाशाला गेले. नेवाशाला गेल्यानंतर पूर्वी असणारं ती गीता असणारी पूर्वी आद्य शंकराचार्यांनी 500 वर्षापूर्वी त्या गीता असणारी तशाला तशी जशी भगवंताने लिहिली तशाला तशी असणारी उतरून काढली. त्यावेळेस असणारं निवृत्तीनाथाला आठवण आली की बाबा ही उतरलेली प्रत्येक जडमूळ जीवाला असणारं ही समजणार नाही. मग असणारं निवृत्तीनाथाने काय केलं तर ज्ञानेश्वराला परमिशन दिलं की माऊली तुम्ही असणारं ह्या गीतेचं असणारं प्राकृतमध्ये करून समजा जनतेला समजल अशा पद्धतीने ह्या भगवद्गीतेचं असणारं ज्ञानेश्वरीमध्ये मराठीमध्ये रूपांतर करून असणारं माऊलीला द्यायला सांगितलं. त्यावेळेस असणारं माऊलीने त्या गीतेचं ही करीत असताना तुमच्या आमच्यासारखे कुणाला तर चिडविण्यामध्ये प्रसिद्ध असणारी कंपनी ती काय म्हणले की बाबा एवढं असणार 15-16 वर्षाचा मुलगा आहे म्हणले ही आणि गीतेचं असणारं प्राकृत करणार हा विषय बोलल्यानंतर त्यावेळेस असणारं त्या प्रसंगाला असणारं निवृत्तीनाथ म्हणले बुडते हे जन ने देखवे डोळा, बुडते हे जन ने देखवे डोळा, बुडते हे जन बुडते हे जन न देखवे डोळा, बुडते हे जन न देखवे डोळा. येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया, बुडते हे जन न देखवे डोळा, बुडते हे जन न देखवे डोळा, बुडते हे जन न देखवे डोळा.
न देखावे डोळा. निवृत्तीनाथ काय म्हणले, हे जनता बुडायला लागले, ह्यांना समजून येणं झाली ती गीता. 500 वर्षापूर्वी शंकराचार्यांनी लिहिलं, ते गुरु असणारे परंपरेचे. तसंच असणारं ह्या ज्ञानेश्वर माऊलींनी गुरु परंपरा कशी आहे तर मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळाला गहिनीपती, गहेनी प्रसादे निवृत्ती जातार, ज्ञानदेव सार चोजविला. ही गुरु परंपरा आहे मला. आद्य आपल्या असणारे वारकरी संप्रदायाचे गुरु दत्तप्रभू, म्हणजे ज्यावेळेस असणारं मच्छिंद्रनाथ असणारे माशाच्या पोटामध्ये होते, त्यावेळेस गुह्य ज्ञान असणारं पार्वतीला शंकराने सांगितलं. शंकराने पार्वतीला ज्ञान सांगितलं. त्या असणारं माशाच्या पोटात असल्यानंतर त्या मच्छिंद्रनाथाने काय केलं, त्याचं असणारं ऐकलं असणारं माशाच्या पोटाचा जन्म झाला मच्छिंद्रनाथाचा. ज्यावेळेस असणारं ते फिरत फिरत असणारं इकडं पर्वताच्या ठिकाणी गेले, त्यावेळेस असणारं दत्तप्रभूची भेट झाली महाराज. सुरुवातीला आद्य गुरु कोण आहेत, दत्तप्रभू असणारे ह्या वारकरी संप्रदायाचे गुरु आहेत. गहेनी प्रसादे निवृत्ती जातार, ज्ञानदेव सार चोजविला. म्हणजे मच्छिंद्राने बोध कोणाला केला, गोरक्षाशी केला. म्हणजे दत्तप्रभू ह्याचे पूर्वीचे असणारे गुरु आहेत. म्हणून असणारं माऊलीने म्हणले, ज्यावेळेस ह्यांना हिनवायला चालू केलं, ही पोरग करतंय काय, ही करू शकत असतंय का, ह्याचं मराठी प्राकृत मध्ये हे करू शकत नाही असं म्हणल्यानंतर त्यावेळेस असणारं माऊली आणि काय म्हणले, श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतर आता रेखा कोण करी. ह्या गुरु सारखा माझ्या पाठीची जर असेल तर इतराबद्दल मला काय वाटण्यासारखं नाही. का तर सद्गुरु माझ्या असणार पाठीशी सदैव असल्यानंतर मी करू शकते. हिम्मत कुठली होती, सद्गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतर आता लेखा कोण करी. मग त्याच्यानंतर ही झालं, ही सर्व काही झालं, परंतु पुढे असणार त्याच्यामध्ये उदाहरण काय दिलं महाराज. राजी आची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. म्हणजे राजाची असणारी काय भीक मागू शकते का म्हणले, ती कशाही पद्धतीची असली. तसं माझं असणार पाठबळ माझ्या गुरुचं असणार माझ्या पाठीमागं असल्यामुळं मला सर्व काही ज्ञात होईल असं माऊली त्या ठिकाणी काय म्हणतात, मला ज्ञात होईल. मग सद्गुरु गुरु सारखा म्हणजे गुरुचं महत्व या ठिकाणी माऊलीने ह्या अभंगाच्या ठिकाणी दिलेलं आहे. ज्यावेळेस असणार ही एक भागवतामध्ये पुराण येते महाराज, गुरुची सेवा कशा पद्धतीनं करावी. असणार हे एकलव्य असणारे द्रोणाचार्याकडे विद्या शिकण्यासाठी गेले. विद्या शिकण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी म्हणले, मला असणार बाण वगैरे सर्व काही ह्या विद्यामध्ये प्रवीण व्हायचंय. द्रोणाचार्यांनी सांगितलं, हिथं फक्त क्षत्रियासाठी ही चलविलं जातंय, क्षत्रियाला या ठिकाणी विद्या शिकविली जाते. अर्जुन भीष्म हे सर्व काही त्या ठिकाणी विद्या शिकत होते. परंतु त्या ठिकाणी त्यानं म्हणल्याबरोबर ती म्हणले हिथं क्षत्रियासाठी फक्त आहे. परंतु एकलव्यानं काय म्हणला, महाराज तो असणारा ब्राह्मणाचा मुलगा बी त्या ठिकाणी आहे. गुरुनी खाली मान घातली, परंतु ह्याला शिकवायचं नव्हतं. ह्याने सांगून टाकलं, मी या ठिकाणी सांगू शकत नाही बाबा म्हणले. तो असणार एवढी निष्ठा त्यानं गुरुवर केली महाराज. तर तो असणारा तसंच गेला, मातीचा पुतळा तयार केला आणि स्वतःच असणार त्याच्यावर बाण सोडायचे. सोडू का म्हणून गुरु महाराज सोडू का म्हणून त्यानं विचारायचं. हो, आणि लागला का नाही लागला का हा समजा काही गुरुचंही पात्र एक असणारा. आणि त्या ठिकाणी त्याच्यावर गुरुवर कशा पद्धतीनं निष्ठा असावी. मग गुरुचा पुतळा केला आणि तो असणारा विद्यामध्ये प्रवीण झाला महाराज, प्रवीण झाला. परंतु इकडं कुत्र एके दिवशी भुंकायला लागलं. म्हणून ह्या एकलव्यानं काय केलं तर त्या ठिकाणी 5 बाण सोडले महाराज. जिबीला दुखापत तर होऊ दिली नाही आणि कुत्र्याचं भुंकायचं थांबविलं त्या ठिकाणी.
अशा पद्धतीनं त्या एकलव्यानं त्या कुत्र्याचं भुंकणं बंद केलं. हे असणारं कुत्रं ह्यांनी समजानी बघितलं अर्जुनानं आणि म्हणले असा कोण प्रवीण असेल ह्या विद्येमध्ये जेणेकरून ही सर्व काही कुत्रं तर भुंकत नाही आणि ह्याच्या जिभीला जिजा बी होऊ दिली नाही, रक्त निघू दिलं नाही, त्याचं तर बंद केलंय. 5 बाण मारले. एवढा प्रवीण कोण असेल म्हणून त्या कुत्र्याच्या मागोमाग महाराज माग काढीत हे असणारं द्रोणाचार्य गुरु अर्जुन समजे काही योद्धे त्या ठिकाणी आले. आल्यानंतर द्रोणाचार्याने विचारलं, बा तुझा गुरु कोण? गुरु कोण म्हणल्याबरोबर एकलव्यानं सांगितलं, महाराज तुम्हीच माझे गुरु आहात. एवढं म्हणल्याबरोबर द्रोणाचार्य म्हणले, बरं ठीक आहे म्हणले. आता त्यांना एवढंच होतं की माझ्या अर्जुनापेक्षा कुणीही मोठा झाला नाही पाहिजे, एवढं धोरण होतं. अर्जुनापेक्षा माझ्या कुणीही मोठा नाही झाला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांना वाटत होतं. मग असणार ह्या द्रोणाचार्याने म्हणले, तू माझा शिष्य आहेस ना? म्हणले शिष्य आहेस ना? तर हो म्हणला, मी तुमचा शिष्य आहे. मग असणारा तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला काढून दे म्हणले. दे म्हणल्याबरोबर शब्द तोंडातून सुटायच्या अगोदर एकलव्यानं काय केला तर आपला अंगठा बघा, बाण मारताना अंगठ्याची ताकद लागते, परंतु मागचा पुढचा न विचार करता एकलव्यानं ते असणारा अंगठा स्वतःचा गुरुला अर्पण करून टाकला. अशा पद्धतीनं म्हणून माऊली म्हणतात, सद्गुरु सारिका श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा. म्हणजे गुरुवर किती पद्धतीनं प्रेम केलं आहे. गुरु असणारे आपले काय करतात, गुरु तारणहार असतात आपल्या जीवनामध्ये तारणारे. खरं सद्गुरु वाचून सापडना सोय धरावे ते पाय आद्या आधी. सद्गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. म्हणजे गुरुवर एवढी निष्ठा असली पाहिजे. मग त्याच्यात पुढे असणारं उदाहरण दिलंय माऊलीने, राजियाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. म्हणजे राजाची कांता भीक मागायला कधी जाईल का? एक ठिकाणी नाताने असणारं वर्णन केलंय बघा. तर एक असणारा डोंबाऱ्याचा खेळ गावामध्ये आला आणि ती मुलगी फार सुंदर होती. त्याने असणारं तारावरली कसरत चालू केली महाराज. ती नाचू लागली, गाऊ लागली. फार सुंदर असल्यामुळं राजाचं म्हणणं त्या मुलीबद्दल गेलं. राजाचं म्हणणं काय आलं तर ती मुलगी आपल्याला करायची. तर ती मुलगी असणारी तिच्या वडिलाला असणारं विचारायला राजा गेला आणि ती मुलगी असणारं राजानं करून घेतली. समजा दुसऱ्या दिवशी मेन्यामध्ये बसून जर जाय लागली तर असणार त्या ठिकाणी कुठे खेळ आहे म्हणून विचारू का त्याला असणार. ज्याप्रमाणे ती काय झाली, राजाची राणी झाली. मग ज्यावेळेस राजाची राणी होते त्यावेळेस असणार भीक मागायची गरज नाही. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण दिलं महाराजांनी, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला सांगा उणे त्याला जो जे काही. म्हणजे त्याला त्या ठिकाणी जी तळवटावर बसला त्याला असणार त्या कल्पतरू वृक्षाच्या. आता ही आपल्याला कल्पतरू परीस हिरे अमकं तमकं फक्त कीर्तनच बघायचंय महाराज. ही समक्ष आपल्याला परीस वगैरे काय बघायला मिळालं नाही. आता डोंगराचे डोंगर समजा इतकं मोठं लोखंड असणार सोनं केलं असतं त्या ठिकाणी लोकांनी, परंतु त्या असणारं कल्पतरू वृक्षाचं कसं आहे महाराज, तर जो असणारा त्या वृक्षाखाली बसला त्याला कमी पडलं काय. ह्याला उदाहरण सद्गुरु सारखा आस्था पाठी राखा. तसा जर असेल तर कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला सांगा जोजी. मग अशा पद्धतीनं या ठिकाणी तिसरं उदाहरण दिलं माऊलीने की कल्पतरूच्या वृक्षाच्या ठिकाणी. एक ठिकाणी काय झालं महाराज, एक असणारा निघाला असंच फिरत 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 निघाला. फिरत निघाल्यानंतर एक जंगलात गेला आणि त्या वृक्षाच्या खाली तो त्या ठिकाणी बसला महाराज. वृक्षाच्या ठिकाणी बसल्यानंतर चालून 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 बेजार झालेला होता. बेजार झाल्यानंतर त्यानं काय केलं, तिथं असणारं थोडं झोपावं म्हणला. झोपला
थंड हवा लागत असल्यामुळं उन्हाळ्याची मस्त वाटायला लागलं त्याला चांगलं वाटू लागलं. त्यानं काय ठिकाणी त्यानं आठवण केली तो वृक्ष होता कल्पतरू. आणि त्यानं सुरुवातीला म्हणला या ठिकाणी थोडं पाणी जर मिळालं तर किती आनंदाची गोष्ट होईल म्हणला. बाबा तिकडून ग्लास सुगंधी भरून त्याच्या ठिकाणी आला आणि त्याला ती झाल्याबरोबर पाणी प्यायल्यावर एक एक मिळायला थोडं मिळालं पाणी आपण मग त्या आल्याबरोबर त्याला वाटलं आणखीन काहीतरी मिळावंच. मग ती म्हणला थोडंसं काय जेवायला वगैरे इथं जर मिळालं तर किती आराम वाटल. जेवायला वगैरे काय तर म्हणल्याबरोबर कल्पवृक्ष आहे म्हणा जी जी तुम्ही इच्छा कराल त्या वृक्षाखाली असणारी तुम्हाला मिळती. लगे पंचपक्वानाचं ताट आलं. पंचपक्वानाचं ताट आलं. जेवण झालं अशा माणसाची पुढी सुटती. आता या ठिकाणी खर्चावर पडला म्हणला मी. जर या ठिकाणी अंतरायला व्यवस्थितपणानं काय असलं तर काय बाबा चंदनाच्या ह्याच्या असणारं समजा असणारा पलंग आला गादी उच्च कमर इतकी त्या वृक्षाचं जी मागल ते असणारं कल्पतरू वृक्ष ती उपमा दिली माऊलीने. सद्गुरूकडे काय आहे गुरु कशा आहेत कल्पतरू वृक्षासारख्या आहेत. मग त्याने असणारं त्या आल्याबरोबर झोपला तिथं आणि उठला आणि एवढं मिळा लागल्यावर पुन्हा अजून पुढचं धोरण ठेवलं. भूत तर नसल म्हणला इथं. भूत तर नसल म्हणल्यावर भूतबी येऊन उभारलं. आपल्याला खाईल का बाबा म्हणला. खाईल का म्हणल्याबरोबर त्यानं खाऊन टाकलं महाराज. अशा पद्धतीनं त्या कल्पवृक्षाचं तशा पद्धतीचे आपले असणारे सद्गुरू आहेत. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला अशा पद्धतीने गुरु माझे कसे आहेत पाठीमाग. सद्गुरू दत्तप्रभू माझ्या पाठीचे आहेत म्हणून माऊलीने हे असणारं उदाहरणं देत गेले महाराज. आणि नंतर असणारं शेवटचं चरण किती वाढलेत बघा महाराज किती वाढलेत बघा. 12ला अजून 38 गुरु कृपे आता
राजियाची कांता काय भीक मागे 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 राजियाची तो पार कुमाई जय जय तो पार कुमाई जय जय तो पार कुमाई जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार आज असणार टाइम थोडा राहिलाय दत्तप्रभूचा जन्म आज मार्गशीर्ष पौर्णिमा आणि आता थोड्याच वेळामध्ये गुलालाचा कार्यक्रम होणार आहे महाराज 10 मिनिट आणखी नाही तर दत्तप्रभू असणारे कसा जन्म झाला आणि काय झाला नारद मुनी या पृथ्वी तलावर आले सत्यानुसयेचे असणारं समज काय सत्यत्व काय होतं पातिव्रत्य काय होतं ही सर्व काही बघितलं आणि नारदांनी गमन वर केलं महाराज देवलोकामध्ये गमन केल्यानंतर त्या ठिकाणी नारद मुनीला असणारं सावित्री लक्ष्मी पार्वती यांनी काय केलं आल्यानंतर नारद मुनी आल्यात म्हणल्यानंतर आदरानं असणारं त्यांचं असणारं पूजन वगैरे केलं त्यांना असणारं चहा पाण्याची व्यवस्था केली बसायला व्यवस्थित दिलं परंतु नारद मुनींनी बसल्या सुरुवात केली काय पृथ्वी तलावर असणारं सत्य अनुसयेचं असणारं पातिव्रत्य त्या ठिकाणी भूमीवर तसं म्हणल्याबरोबर माणसाच्या मनामधला अहम देव असू दानव असू मानव असू कुणालाही माझ्या पुढे कोण तर चाललंय म्हणलं की त्याच्याबद्दल थोडस आज जी ही लोक असणार एवढं जी बाद व्हायलंय ना ही केवळ असणार दुसऱ्याची माडी चढत असणार हे ना अर्धी भाकर खायला चालू करते तुम्हाला असं का झालं नौका शेजारीच्या आमच्या माडी 3ऱ्या मजल्यावर चालू झाली आपण ह्याचं काय गेलंय महाराज आपला आपण करून खावं असणार जस्त्याचं प्रारब्धाप्रमाणे प्रत्येकाला समजायला काय सारखं नाही महाराज एवढे जन्मात पूर्व जन्मीचं सुकृत आपण या ठिकाणी घेऊन येतोय परंतु त्याच्याबद्दल असणार ह्या देवलोकाच्या बायकाला त्याच्याबद्दल वेगळं वाटायला लागलं पार्वती लक्ष्मी असणार ही लगे बायावाला सवय असते महाराज काय तर डोक्यात बसलं मग आमच्यापेक्षा पातिव्रत्य आम्ही देवाच्या बायका एवढ्या मोठ्या असणाऱ्या आणि आमच्यापेक्षा त्याचं असणारं वर्चस्व त्या अनुसयेचं कशा पद्धतीनं आहे घरी आल्याबरोबर वावर रुसून बसल्यासारख्या बसल्या त्यांना असणारं कुठलं चहा नाही पाणी नाही रुसून बसणं ही केलं परंतु त्यांनी विनंती केली कशामुळे तुम्ही असं करायला लागला त्या असणारं महादेवाला असणारं पार्वतीनं त्याच पद्धतीनं समधी मीटिंग भरल्यासारखं झालं ही दोघी तिघी एक ठिकाणी झाल्या जेव्हा असणारं हे असणार आपल्या मालकाली तुम्ही काही करा उद्याची उद्या जावं लागतंय उद्याची उद्या जावा आणि त्या पृथ्वी तलावर कोण सत्य अनुसाय आमच्या पुढे आम्ही देवाच्या बायका असताना त्या असणार आमच्या पुढे कशी काय गेली उद्याच्या उद्याचं असणारं पातिव्रत्य नष्ट करायला पाहिजे म्हणून ह्या लोकांना आज्ञा दिल्यावर हे असणारं युग आहे महाराज कसं की महिलांनी सांगितल्याबरोबर तुर 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 असणारं पळत जातात त्या पद्धतीने त्याने असणारं ब्राह्मणाचे रूप धरले आणि पृथ्वी तलावर त्यांनी गमन केलं महाराज
गमन केलं. पृथ्वीला तलावर आल्यानंतर दे भिक्षान्न माई म्हणून असणारं आरुळी ठोकल्याबरोबर सत्य अनुसया खरंच पातिव्रत्य असणारं तुका म्हणे पातिव्रता तिची देवावरी सत्ता. तिनं सूर्य नाही उगवू द्यायचा म्हणलं तरी सुद्धा असणार सूर्याला सुद्धा अंधकारामध्ये ठेवण्याची ताकद एक पतिव्रत्यामध्ये आहे महाराज. मग ह्या आले ह्याने मागितलं भिक्षा मागितली परंतु काय नाही महाराज म्हणली मला एक थोडासा वेळ द्या. त्याने असणारं अन्न मागितलं आताच्या आता आणते नाही म्हणले तू नग्न अवस्थेमध्ये आम्हाला काय केलं पाहिजे तर हे अन्न वाढलं पाहिजे. नग्न अवस्थेत म्हणल्यावर पातिव्रत्याला धोकादायक आहे महाराज. पातिव्रता आपल्या आपल्या मर्यादेनं पदर पडू देणार नाही आणि शरीरानं असणारं उघडं होऊन असणारं अन्न वाढायचंय. त्यावेळेस मात्र चिंताक्रांत झाली. थोडं असणार 5 मिनिट असणारा विचार केला तिनं आणि ह्याच्यामध्ये गेली असणारी घरामध्ये त्या कुंडामध्ये असणारं भरलेलं पाणी पतिदेवाने या त्रिमुनीने ती पाणी घेतलं आणि पाणी घेऊन असणारं त्या तिन्ही बाळाच्या अंगावर असणारं शिंपल्यानंतर 6 महिन्याचे बाळ त्या ठिकाणी रांगू लागले. कुणी कुणाला चिमटा गेले कुणी रांगा लागले. अशा पद्धतीनं तिन्ही बाळ त्या ठिकाणी झाले महाराज त्या ह्याला. त्यावेळेस असणारं मग ह्या काय केल्या ह्या सावित्री पार्वती लक्ष्मी ह्याने आता नारदाला म्हणले आता किती दिवस झालं आमचे मालक या ठिकाणी यायला तयार नाहीत. आम्ही पाठविलं एका कामाला परंतु परत का नाहीत. नारदाला म्हणले अरे नारदा म्हणले आमचे पतिदेव आले नाही. मला काय माहित मला तुम्हीच पाठविला. मी सांगितलं होतं मला ती सावित्री पतिव्रत आहे तिच्या ह्याच्यामध्ये पडणं योग्य नाही परंतु तुम्ही ऐकलं ना म्हणले आपल्या आपल्या पतीला त्या ठिकाणी पाठविला. पाठविल्यानंतर त्यांनी गेले बरं का तुम्ही गेला तरी असणार त्या ठिकाणी गेले म्हणून तिघीचे तिघे असणार. आता नवरे हरपले म्हणल्यावर आल्या बाबा अनुसयाला लगेच विचारलं हे म्हणले आमचे नवरे कुठं आहेत का म्हणले. नवरे कुठं आहेत भीक मागाय गेल्या तर दाब देऊन बोलायला लागल्यात. मला काय माहित नाही म्हणली तिनं तुमच्या तुम्ही बघून घ्या. पुन्हा असणारं विनंती केली तिच्या असणारं पायावर असणारं लोळायला चालू केलं. अनुसया आम्हाला आमचे मग प्रत्येकीनं म्हणले घ्या म्हणले आता तेव्हा त्या ठिकाणी यायचं पाळण्यात खेळायला लागलेत आणि तुम्ही त्यांना वळखून घ्या. वळखून घ्या म्हणल्याबरोबर प्रत्येक जण जायची. तिन्ही असणारे सारख्याला सारखे महाराज. तिन्ही सारखे असल्यामुळं तिला काय वळखायलाच आले नाहीत. मग परत असणारे ती परत आली. आग माय म्हणली माझा ओळखू येतोय म्हणली. ती माणसाच्या मुंडके गळ्यात बांधलेला आहे ते म्हणली नाग असणारा गळ्यामध्ये आहे आणि अशा पद्धतीनं तो मला ओळखू येतोय म्हणली. पार्वती जाणार पळाली कुणालाच ओळखू येईना. शेवट असणारं हिला असणारं शरण आले. शरण आल्यानंतर तिनं असणारं आणखीन पाणी शिपलं आणि त्या ठिकाणी ते तिने असणारे देव झाले. परंतु ती असणारं निघून जायची तयारी केल्यानंतर त्या अत्री मुनीने आणि हिनं विचार केला अनुसयानं की म्हणली देवा आता इतके दिवस आमचं घर भरलेलं होतं लेकरा बाळानं. आता जर तुम्ही निघून गेलो तर आमचा घरामध्ये उन्हाळा झाल्यासारखा होईल. जसं घरामधून लेकरं गेल्यावर जसं भनभन वाटतंय तसं असणारं तुम्ही आमच्यापाशी राहायला पाहिजे. अशी विनंती केल्यानंतर हे देव लोकांनी विष्णूने अगोदरच त्यांना असणारं वचन दिलेलं होतं आणि मग काय केलं तर त्या अनुसया असणारी गरोदर राहिली. तिला असणारा एक दुर्वास आणि एक चंद्र आणि तिसरा असणारा दत्तप्रभू यांचा असणारा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. 3 शिरे 6 हात हाय टाइम 3 शिरे 6 हात तया माझा दंडवट तया माझा दंडवट तुया माझा दंडवट तया काकी डोळी पुढे
अंगी विभूती सुंदर अंगी विभूती सुंदर गदा हाते शंख चक्र गदा हाते पायी कडावा वाजती पायी कडावा वाजती पायी कडावा वाजती पायी कडावा वाजती टाकी डोळी पुढे टाकी डोळी पुढे सान नित्य दानवीचे स्नान नित्य दानवीचे स्नान नित्य दानवीचे स्नान नित्य दानवीचे स्नान तुका मने दिगंबरा मने दिगंबरा तया माझा नमस्कार वया माझा किती वाजले बारा वाजले दानवीचे स्नान नित्य दानवीचे नित्य दानवीचे स्नान नित्य दानवीचे नित्य दानवीचे स्नान नित्य धरी अवतार विश्वतार वया धरी अवतार विश्वतार वया अनुसया गरोधर आत्रिती अनुसया गरोधर तुझू काळे मंद पक्ष देने पुण्य दे दे शुक्ल पक्ष देने पुण्य दे दे पौर्णिमा मार्गशीर्षा पौर्णिमा मार्गशीर्षा नक्षत्र रोहिणी नक्षत्र रोहिणी देने प्रगटले कुंडली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला पुंडलिक वरदान विठ्ठल चरण घ्यायचं चाल म्हणायचे विषय मिटवायचे समजून आता हो संपूजा त्याला महाग काम काय करू चरण ज्ञानदेव म्हणे तरल उतरून ज्ञानदेव माने तरलो ज्ञानदेव माने तरलो तरलो ज्ञानदेव माने तरलो तरलो ज्ञानदेव माने तरलो तरलो ज्ञानदेव माने तरलो तरलो गुरु कृपे राजाची कांता काय भीक मागे राजाची कांता काय भीक मागे राजाची कांता काय भीक आता उतरालो गुरु कृपे आता उतरेल गुरु कृपे आता उतरेलो गुरु कृपे आता उतरेलो गुरु कृपे राजाची कांता काय भीक मागे राजाची कांता काय भीक मागे राजाची कांता काय भीक ज्ञानदेव माने तरलो तरलो ज्ञानदेव माने तरलो तरलो आता उदय आता उतरलो गुरु राजाची कांता काय भीक मागे राजाची कांता काय भीक मागे राजाची कांता आता उतरेलो गुरु कृपे आता उतरेलो गुरु कृपे आता उतरेलो गुरु कृपे आता उतरेलो गुरु कृपे राजाची कांता काय भीक मागे राजाची कांता काय भीक मागे राजाची कांता काय भीक मागे